आहे. मुलगी म्हणजे मायेचा आगर आहे. मुलगी म्हणजे प्रेमाचा सागर आहे. लहानपणी आईवडिलांचा सांभाळ करणारी मुलगीच असते. आईबाबांच्या कामात मदत करणारी मुलगीच असते. भावाचा अतूट नातं जपणारी मुलगीच असते. सासर आणि माहेर यांना प्रेमानं जोडणारी मुलगीच असते. आणि शेवटच्या क्षणी बाबा म्हणून आर्त किंकाळी फोडणारी सुद्धा मुलगीच असते. असे असतानाही काही पालक मात्र मुलाच्या म्हणजे वंशाच्या दिव्याच्या मागे लागून या देवाच्या सर्वात आवडत्या लेकरांना या जगातही येऊ देत नाही. ते करतात स्त्री भ्रूण हत्या. अशा या पालकांचे मतपरिवर्तन करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो 8वीच्या विद्यार्थिनींना. त्या सादर करणार आहेत एक गीत. गीताचे बोल आहे सेव्ह गर्ल्स. यामध्ये एकूण सहभागी विद्यार्थी आहेत 25. यामध्ये मुली दिव्या खुदळे, खुशी राठोड, मैत्री मानकापे, पौर्णिमा चुनिके, प्रणिता खैरे, प्रांजल तांबेकर, ऋतुजा तिडके, श्रद्धा जगताप, श्रावणी मोरे, शुभांगी निर्मळ, सिद्धी बांगड, प्रिया कुलते, सोनाली फुके, आदिती चव्हाण, अनुष्का कोमटकर, दीपिका वट्टंबा, ऋषिका गरोटे, गौरी उगले, गायत्री संत्रे, कोमल बेरे, प्रगती जाधव, श्रेया वडजे, स्नेहल उगले, तेजस्विनी राठोडे, यशस्विनी थोरात. मुलगी जन्माच्या अगोदरच येणे नको असते. याचे पहिले कारण म्हणजे काही लोक मुलीला जन्म देण्यास घाबरतात. काही जण तर हेच म्हणतात की मुलगा पाहिजेच. पण जर मुलगा जन्मालाच नाही आला तर त्या मुलीला आणि तिच्या आईला दोष दिला जातो. त्या बाबाला पण कुटुंबातले नातेवाईक तसेच अनेक लोकांचे टोमणे ऐकावे लागतात. या सर्व कारणांसाठी कुटुंबात मुलगी जन्माला येणे नकोच असते. त्यामुळेच स्त्री भ्रूण हत्या होते. पण स्त्री भ्रूण हत्या हा कायद्याने गुन्हा आहे. कारण प्रत्येक जन्म घेणारी मुलगी काय म्हणते बघा. हंसती हुई गुड़िया रानी, वो मासूम वो सयानी. हंसती हुई गुड़िया रानी, वो मासूम वो सयानी. उन आँखों में सपने बसते हैं, पल पल वो रोते वो हंसते हैं. जीने दो हो, जीने दो हो, ख्वाब प्यारे हैं. की बेटी आंखों से कहती है, बिटिया तुम्हारी सपने पिरोती. उड़ना चाहे पंछियों संग वो छूना चाहे आसमां के रंग. उड़ना चाहे पंछियों संग वो छूना चाहे आसमां के रंग. वो आज रौनक है तेरे आंगन की, कल दुल्हन बनेगी वो साजन की. जीने दो प्यारे हैं. मुलगी जन्माला येणे अगोदरच नको असते. याचे दुसरे कारण म्हणजे
काही लोकांना मुलगी जन्माला आली की प्रश्न पडतो, भविष्यात तिचे काय होईल. तिचे लग्न आणि इतर हिशोब करायला सुरुवात होते, कारण मुलगीला पराया धन म्हटले जाते. तिला मुलाप्रमाणे वंशज मानले जात नाही. या भेदभावामुळे मुलगी नकोच असते. पण तरी ती आपल्याकडं काय मागते ते बघा. दीवारें ऊंची है, गलियां है तंग, लंबी डगर है पर हिम्मत है संग, पाँव पे छाले हैं सांसें बुलंद, लड़ने चली हूँ आजादी की जंग, बेखौफ आजाद है जीना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे, बेखौफ आजाद है जीना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे. रीति की जंजीरें खा गई जंग, न्याय के मंदिर भी हो गए भंग, जमाना चले ना चले मेरे संग, लड़ने चली हूँ आजादी की जंग, बेखौफ आजाद है जीना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे, बेखौफ आजाद है जीना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे. मुलगी जन्माला येण्या अगोदरच नको असते याचे शेवटचे आणि तिसरे कारण म्हणजे समाजात 2022-23च्या अहवालानुसार महाराष्ट्रात जनजागृती झाली आणि स्त्री भ्रूण हत्या कमी झाली व स्त्रियांचे प्रमाण वाढले. ही आनंदाची बाब आहे. पण मुलीला शिक्षणासाठी व जॉबसाठी समाजात येता जाता अनेक विकृतींना, अत्याचारांना सामोरे जावे लागते. तिचा अशा प्रकारे विध्वंस व अनादर न व्हावा म्हणून ती नको असते. म्हणूनच या तिन्ही कारणांसाठी कुठेतरी आपणही जबाबदार आहोत. यासाठी आपण त्यांना सशक्त, स्वयंपूर्ण व संरक्षणाचे प्रशिक्षण इत्यादी दिले पाहिजे. असे झाले तर तिच्यासोबत घडणाऱ्या विकृतींना, अत्याचारांना ती काय म्हणेल ते बघा. आज से अब से आन मेरी, मैं तुमको ना छूने दूंगी, जान को चाहे चलनी कर दो, मान को ना छूने दूंगी, छू के देखो दिल मेरा, तुम्हें दिल में अपने भर लूंगी, पर छेड़ के देखो तुम मुझको, मैं तुमको नहीं छोड़ूंगी, मैं तुमको नहीं छोड़ूंगी, तुमको नहीं छोड़ूंगी. स्कर्टी साड़ी रात दोपहरी डर डर के नहीं चलूंगी, कैंडल जला के सैंडल दिखा के मर मर के नहीं चलूंगी, कदम मिला के देखो तो मैं साथ में तेरे चल दूंगी, पर छेड़ के देखो तुम मुझको, मैं तुमको नहीं छोड़ूंगी. Namaste, 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 namo namah.